9 तारीख लक्षात ठेवा. राज्यात राजकीय समीकरण बदलणार. शरद पवार, अजित पवार एकत्र येणार. जयंत पाटलांचा मार्ग मोकळा. नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा सध्या रंगली आहे. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का, की जयंत पाटील थेट भाजपमध्ये जाणार? अजित पवार यांच्या आई आशाताई पवारांनी पंढरपुरात विठ्ठल दर्शन घेतल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत अशी प्रार्थना केली. यावरून हा विषय फक्त कुटुंबापुरता मर्यादित नाही, तर राष्ट्रवादीचे अनेक नेत्यांचंही हेच मत आहे. प्रफुल्ल पटेल, झिरवळ यांसारख्या नेत्यांनीही आपलं मत मांडलं आहे की दोन्ही पवार एकत्र आल्यास पक्षाची ताकद वाढेल. मात्र हे इतकं सोपं नाही. विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला केवळ 10 जागा मिळाल्या, तर अजित पवार गटाने 41 जागांवर विजय मिळवला. या पराभवामुळे शरद पवार गटाचे नेते अस्वस्थ आहेत. पुढील राजकीय डावपेच ठरवण्यासाठी शरद पवार यांच्यासमोर 3 पर्याय आहेत. पहिला, स्वतंत्र गट म्हणून अस्तित्व टिकवणं. दुसरं, काँग्रेससोबत जाणं. आणि तिसरं, अजित पवार गटासोबत एकत्र येणं. दोन्ही गट एकत्र येण्याची 3 महत्त्वाची कारणं. पहिले कारण आहे विधानसभा पराभवानंतर शरद पवार गटातील अनेक नेते अजितदादांसोबत जाण्याचा आग्रह धरत आहेत. दुसरं म्हणजे 12 डिसेंबर रोजी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार, छगन भुजबळ यांची भेट झाली होती. या भेटीनंतर चर्चा आणखी जोर धरू लागल्या. आणि तिसरं कारण म्हणजे दोन्ही गट एकत्र आल्यास लोकसभेतील 8 खासदार आणि राज्यसभेत मिळणारी ताकद या माध्यमातून एनडीए सरकारमध्ये मोठं स्थान मिळवता येईल. दुसरीकडे जयंत पाटील यांचं भाजपमध्ये जाणं हा चर्चेचा नवा मुद्दा ठरला आहे. शरद पवारांच्या आगामी बैठकीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय होऊ शकतो, ज्यामुळे जयंत पाटलांना भाजपमध्ये जाण्यासाठी मोकळीकता मिळेल. मात्र रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांसारखे नेते अजित पवारांसोबत जाण्यास तयार नाहीत. त्यांना वाटतं की असं झाल्यास त्यांच्या राजकीय महत्त्वाला धोका निर्माण होईल. तसेच विधानसभा निवडणुकीत झालेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे या एकत्रीकरणावर शंका उपस्थित होत आहेत. शरद पवार यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी 2 गोष्टी घडू शकतात. पहिलं, ते आपल्या गटाचं स्वतंत्र अस्तित्व राखतील आणि पुढील निवडणुकीची तयारी करतील. दुसरं, किंवा राजकारणातून निवृत्ती जाहीर करून नेत्यांना त्यांचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देतील. मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण एका मोठ्या वळणावर उभं आहे. 9 जानेवारीला काय घडणार हे अजूनही गूढ आहे. तुमच्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार खरंच एकत्र येतील का, की जयंत पाटील भाजपमध्ये जातील? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असंच महत्त्वाच्या राजकीय विश्लेषणांसाठी आमच्या डू मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.